नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती अशा व्यक्ती महाराष्ट्राला लाभल्या, अवघ्या देशाला लाभल्या आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे अर्थातच आचार्य अत्रे। आज त्यांच्या जयंतीविषयी आम्ही विशेष कार्यक्रम आचार्य 90 FM वर सादर करतोय आणि हे वर्ष शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे, म्हणजे ही त्यांची 125वी जयंती आहे। त्यानिमित्तानं आज आपण खास पाहुणे आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलेले आहेत, ते म्हणजे श्रीयुत राजेंद्र पै सर। सर नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत आचार्य 90 FM मध्ये। नमस्कार। आणि आचार्य 90 FM आणि त्याच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। आणि माझ्यासोबत आहेत आपल्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या जयश्री चंदे मॅडम। मॅडम तुमचंही मनपूर्वक स्वागत। नमस्कार। तर आज दोघी मिळून आम्ही सरांची मुलाखत म्हणजे थोडासा प्रश्न विचारणार आहोत। आम्हाला दोघींना जे कुतूहल आहे आणि आपल्या प्रेक्षकांनाही कुतूहल आहे की त्याबद्दल अत्रे साहेबांचा जीवन प्रवास आपण उलगडून थोडासा घेणार आहोत। तर मी जयश्री मॅडमना विनंती करते की पै सरांचा त्यांनी परिचय करून द्यावा। नमस्कार श्रोते हो, आचार्य 90 FM मधून आपण नेहमीच अगदी खूप सुप्रसिद्ध आणि त्याचबरोबर अतिशय वेगळ्या आणि अतिशय आपण असं म्हणू शकतो की जे त्यांच्या क्षेत्रामध्ये शिखरावर असतात अशा लोकांना नेहमीच समोर आणलेला आहे। आणि अशीच आज आपल्याकडे आलेली व्यक्ती आहे, ती म्हणजे राजेंद्र व्यंकटेश पै। मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्यांनी BA LLB केलेलं आहे आणि मुंबईचेच रहिवासी असलेले श्री राजेंद्र पै हे बालमोहन विद्या मंदिरचे विद्यार्थी। त्याच्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून, मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून सोशॉलॉजी आणि सायकोलॉजी या 2 विषयांमधून पदवी प्राप्त केली। त्याच्यानंतर भवन्स कॉलेजमधून त्यांनी पत्रकारितेतली पदविकाही घेतली आणि त्यानंतर कायदेविषयक अभ्यासाकडे ते वळले आणि न्यू लॉ कॉलेज याच्यामधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं। आता तसं बघायला गेलं तर आपल्याला वकील या क्षेत्रामध्ये कमी लोक नाही आहेत असं आढळून येईल, पण तरी सुद्धा मला राजेंद्र पै यांचा मात्र फार वेगळ्या प्रकारे उल्लेख करावासा वाटतो। कारण की बाकी काही सांगण्यापेक्षा मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आपण एवढंच बघू की त्यांनी कुणाकुणासाठी म्हणून या क्षेत्रामध्ये काम केलं, त्या नावांची फक्त यादीवर एक नजर टाकूया। ते म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले, AR अंतुले, प्रभाकर पणशीकर, रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड, कुणाल गांजावाला, विठ्ठल कामत आणि कामत ग्रुप ऑफ हॉटेल्स, अशोक हांडे आणि त्याचबरोबर भीमसेन जोशी, जयंतराव साळगावकर यांच्यासाठी दिलेला कायदेविषयक सल्ला, हे त्यांच्या वकील म्हणून एकूण त्यांच्या कारकिर्दीमधल्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत, असं महत्वाच्या व्यक्तींशी संबंध आला आणि त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं असं म्हणता येईल। त्याचबरोबर आणखीन महत्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी मुंबई हायकोर्टापासून इतर अनेक उच्च न्यायालय, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा अनेक खटले चालवलेले आहेत आणि अनेक सुप्रसिद्ध लोकांनी त्यांच्याकडे येऊन कायदेविषयक सल्ला घेतलेला आहे। आता या क्षेत्रामध्ये इतक्या प्रकारे प्रावीण्य असताना सुद्धा आपल्याला एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे की त्यांनी अतिशय त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये यापेक्षा वेगळ्या अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत। ते म्हणजे दैनिक मराठा या वृत्तपत्राचे ते संपादकीय आणि प्रशासकीय काही काम बघत होते आणि झेप या नावाचं एक साप्ताहिक सुद्धा त्यांनी त्याचे ते सहसंपादक म्हणून काम केलेलं आहे। त्याच्याच बरोबर द राऊंड टेबल या मुलांसाठी असलेल्या इंग्रजीतल्या मासिकाचं सुद्धा त्यांनी त्याच्या ते संपादक मंडळावर होते सुरुवातीच्या काळामध्ये।
त्याच्यानंतर त्यांनी अनेक कथा आणि लिहिलेल्या आहेत, कविता रचलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक वृत्तपत्रांमधून, त्याचबरोबर मासिकांमधून काही लेखही लिहिलेले आहेत. वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत, कायदेविषयक सुद्धा आहेत. आता त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे की त्यांचा मराठी रंगभूमीशी सुद्धा अतिशय घरोबा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एक मराठी रंगभूमीवरील नट म्हणून, अभिनेता म्हणून, त्याच्याचबरोबर दिग्दर्शक म्हणून आणि निर्माते म्हणून त्यांनी अनेक एकांकिकांमधून आणि नाटकांमधून हा अभिनय केलेला आहे, काम केलेलं आहे आणि दूरदर्शन सारख्या माध्यमातून सुद्धा ते या वेगवेगळ्या भूमिकांमधून, म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्याकडे, आपल्या समोर आलेले आहेत. आणि अत्रेय हे या बॅनर खाली त्यांनी अनेक प्रकारचे अशा तऱ्हेचे कार्यक्रम केलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बरीच पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत की ज्याच्यामधून आपल्याला असं लक्षात येतं की त्यांची साहित्य विषयक प्रतिभा ही सुद्धा त्यांनी वेळोवेळी, मला असं वाटतं की त्यांना त्यांचा जो पेशा होता त्यामुळे तिथे पुरेसं लक्ष देता आलं नसावं, पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये एक अशी वेगळी कारकीर्द घडवलेली आहे. हे सगळं बघितल्यानंतर मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक नाव आलेलं असेल की असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेली, महाराष्ट्राला सुपरिचित असलेली व्यक्ती म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आणि त्याचं कारणही तसंच आहे की आज आपल्याकडे आलेले पाहुणे श्री राजेंद्र पै, ॲडव्होकेट राजेंद्र पै हे त्यांचे पौत्र म्हणजे नातू आहेत आणि आम्हाला अतिशय आनंद होत आहे त्यांचं आचार्य 90 FM या आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करताना आणि त्यांच्याशी एक संवाद साधताना. तर मला असं वाटतं की आता आपण आपल्या गप्पांना प्रारंभ करूया. मी आपल्याला काही प्रश्न विचारले तर त्याच्या उत्तरांमधून मला असं वाटतं आपल्याला लक्षात येत जाईल सगळ्यांना की आचार्य अत्रे हे एकूण व्यक्तिमत्व कसं होतं. आणि महाराष्ट्राचा इतिहास जर लिहायचा झाला तर दोन नावांना आपण वगळूच शकत नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. कारण आज जो महाराष्ट्र हा मराठी भाषेचं राज्य म्हणून अस्तित्वात आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा असं म्हणायला हरकत नाही, कारण ते सिंहासारखेच लढले होते त्यावेळेला. आणि त्यामुळेच आपण त्यांचा वाटा असा असल्यामुळे आपण त्यांचं नाव हे महाराष्ट्राच्या साठी फार महत्वाचं आहे. तर अशा एका महान व्यक्तिमत्वाचा सर आपल्याला सहवास बराच काळ लाभला आणि त्यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंचं तुम्हाला दर्शन घडलेलं असेल जवळून. तर एक जवळची व्यक्ती म्हणून त्यांना पाहत असताना किंवा त्यांच्या बरोबर असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्या जडणघडणीवर नेमका कसा प्रभाव पडला. कारण की तुमच्या घरात तुमच्या मातोश्री शिरीष पै या सुद्धा अशाच एक चतुरस्त्र व्यक्तिमत्वाच्या होत्या आणि पुन्हा आचार्य अत्रे. तर तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तुमच्यावर कसा पडला हे सांगता येईल? आता काय सांगू आणि किती सांगू. खरंच माझे आजोबा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा शिरकाव माझ्या आयुष्यात मी जन्माला यायच्या आधीच झालेला आहे आणि तेव्हापासून त्यांचा प्रभाव माझ्यावरती आहे. बरोबर. म्हणजे त्याचं असं झालं की श्यामची आई ह्या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्ण पदक मिळालं. होय. त्यावेळी माझ्या आईला 9वा महिना चालू होता. अरे वा. योग योग. आणि ते पारितोषिक त्यावेळेचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडून स्वीकारताना त्यांनी सांगितलं त्यांना की मला जर नातू झाला तर त्याला मी तुमचं नाव देईन.
अच्छा. आणि ते आले मुंबईला. ऑक्टोबरमध्ये पारितोषिक मिळालं. नोव्हेंबरमध्ये माझा जन्म झाला. तेव्हा त्याला मला नाव काय द्यायचं, तेव्हा माझे आजोबा म्हणाले, मी राष्ट्रपतींना वचन दिलेलं आहे, दुसरं काय नाव देणार. आणि म्हणून त्यांनी माझं नाव राजेंद्र प्रसाद ठेवलं. ते आता मी राजेंद्र लावतो, कारण राजेंद्र प्रसाद मोठं नाव होतं. अशा प्रकारे मी म्हटलं की माझ्या जीवनात त्यांचा शिरकाव आणि प्रभाव मी जन्माला याच्या आधीपासूनच मला जाणवायला लागलेला आहे. आणि तो आतापर्यंत, आज ते जाऊन 55 वर्ष झाली. 1969 साली त्यांचं निधन झालं. तरी अजून त्यांचा प्रभाव आणि त्यांची पडलेली मोहिनी माझ्या मनावरून किंवा मराठी माणसाच्या मनावरून काही उतरलेली नाही. अगदी खरं. ती वाढतच गेलेली आहे. आणि याला कारणही आहे. त्यांनी समाज, संस्कृती, साहित्य, भाषा, मराठी भाषा आणि महाराष्ट्र, त्याचे सगळे पैलू यात इतकं कार्य करून ठेवलेलं आहे की त्यातल्या कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी आचार्य अत्रे यांचं नाव घेतल्याशिवाय त्या क्षेत्राचं कडे आपण पाहूच शकत नाही, त्याबद्दल बोलूच शकत नाही, किंवा त्याबद्दल काही व्यक्त करायचं झालं तर त्यांच्या नावाच्याकडे बोट मोडायलाच लागतं. तर त्यांचा प्रभाव सर्वंकष आहे मराठी भाषेवर, संस्कृतीवर. आणि तो आमच्यावर, माझ्यावर तर लहानपणापासून झालेला. आणि ते गेल्यानंतर आज सुद्धा त्यातनं मला मुक्तता नाही. आणि मुक्तता नाही म्हणजे ती हवीशी वाटणारी मोहिनी आहे. काय सांगू, लहानपणी त्यांचं एक शास्त्र होतं. ते असं की ते स्मरणशक्तीचे व्यायाम करायचे. त्यांची एक व्याख्या होती की ज्याची स्मरणशक्ती चांगली तो बुद्धिमान मनुष्य. तर हे कसं, तर कुठलीही चांगली गोष्ट त्यांनी वाचली, ऐकली, मनात आली तर ते वेगवेगळ्या लोकांना सतत सांगत राहायचे. ही माझी आठवण लहानपणापासून आहे. मी पाहतोय तेव्हा आम्ही 8-9 वर्षाचे असू. त्यांचे पहिले श्रोते ही मुलं असायची. जे मुलाला समजतं ते कोणालाही समजू शकतं. आणि त्यानंतर अनेकांना सांगत ती गोष्ट ती परिपक्व व्हायची त्यांच्या मनात. तेव्हा मग ती साहित्यात, समाजात, भाषणात किंवा लिखाणात उतरायची. ती पूर्ण झालेली असायची आणि त्यांच्या डोक्यातनं मग ती कधीच जाणं शक्य नसायचं. तर ह्याला मी स्मरणशक्तीचे व्यायाम म्हणतो. तर त्यामध्ये आम्हाला लहानपणापासून ते ऐकायला मिळालं त्यांच्या तोंडून. त्यांची नाटकं, ते त्यावेळेला जे लिहायची नाटकं, ते झालं काही चांगलं लिहून की लगेच हे चला रे मुलांना म्हणून वाचून दाखवायला सुरुवात करायची. तर तेव्हापासून जसं म्हटलं की आतापर्यंत मी आत्रेय आहे आणि आत्रेयच राहणार आहे. किती सुंदर. खरोखर अतिशय समृद्ध असा वारसा तुम्हाला लाभला आणि तुम्ही तो तितक्याच समर्थपणे पुढे चालवला, पेलला आणि पुढे चालवला असंच मला तुमच्याकडे पाहून वाटतंय. पण बरेचदा कसं होतं की ज्या वेळेला आपल्या आसपास असं एखादं उत्तुंग व्यक्तिमत्व असतं तर त्याचा आपल्याला प्रभाव तर असतोच, पण हा प्रभाव कधी कधी तरी दडपणासारखा होण्याची शक्यता असते. तर असं काही तुम्हाला जाणवलं का आचार्य अत्र्यांबरोबर असताना? मला तर कधीच जाणवलं नाही. आणि त्यांच्या सहवासात ज्या ज्या व्यक्ती आल्या त्यांनाही ते त्यांनी कधी जाणवू दिलं नाही.
त्यांचं दडपण कधीच कोणावर पडलं नाही. त्यांच्यापासनं फक्त स्फूर्ती मिळाली लोकांना. आणि ही स्फूर्ती देणं हे त्यांच्यामध्ये आपसूक होतं. त्यांच्याबरोबर तुम्ही राहिला, त्यांचं बोलणं तुम्ही ऐकलं तरी तुमची विचार सरणीच बदलून जायची. त्यामुळे असं त्यांच्यावरती त्यांचं आमच्यावर कधीच दडपण पडलं नाही. लहान असताना त्यांच्या भाषणाला ते आम्हाला घेऊन जायचे, अरे त्यांच्या नाटकांना आम्हाला घेऊन जायचे, त्यांच्याबरोबरच्या कार्यक्रमाला आम्हाला घेऊन जायचे. आणि तो जेवढा त्यांचा सहवास लाभला त्याच्यामधनं आम्हाला तर काय मिळालं असेल ते फक्त शिकायला मिळालं, पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि त्यामुळे आज मी सांगतो की आज वकिली करताना मला जाणवतं की वक्तृत्व या बोलणं हा तर वकिली व्यवसायाचा एक आवश्यक पैलू आहे. त्याचप्रमाणे वाचन आणि अभ्यास हा दुसरा महत्वाचा पैलू आहे. या दोघांची वृद्धी मला माझ्या दृष्टीने माझ्यामध्ये जी करायला मिळाली त्याचं सर्व श्रेय हे माझ्या आजोबांना आहे. आणि खरोखर तुम्ही जे म्हणालात ना की त्यांचं कोणावर दडपण येत नसेल आणि तुमच्यावर नाही तर इतर कोणावरही येत नसेल तर हे खरंच असणार. कारण की मी असं एका ठिकाणी वाचलेलं आहे की सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाई ज्या आपल्या महाराष्ट्राला माहिती झाल्या, बहिणाबाई चौधरी त्या आचार्य अत्र्यांमुळे माहिती झाल्या. कारण सोपानदेव चौधरींनी त्यांना दाखवली ती वही की माझी आई हे असं काहीतरी बोलत असते जे मी लिहून काढलेलं आहे, ते कसं वाटतं ते पहा. आणि मग त्यांनी ते प्रकाशामध्ये आणलं की अरे हा तर फार मोठा ठेवा आहे. म्हणजे सोपानदेव चौधरींना असं वाटलं की मी हे कुणाला दाखवू शकतो, तर आचार्य अत्र्यांना दाखवू शकतो. किंवा अण्णाभाऊ साठे हे त्यांचं मन मोकळं करायला किंवा त्यांना जे काही वाटतं ते सांगायला आचार्य अत्र्यांकडे बरेचदा जेव्हा गेले होते तेव्हा सुद्धा जे त्यांनी आठवण एक सांगितलेली आहे की रशियामध्ये ते गेले असताना आचार्य अत्र्यांची चांगुणा ही कादंबरी जी भाषांतरित झाली होती आणि तिथल्या लोकांना, रशियातल्या लोकांना सुद्धा चांगुणा ही कादंबरी माहिती होती आणि त्याच्याविषयी सगळेजण त्यांच्याशी बोलले. तर अशा कुठल्याही समाजाच्या कोणत्याही स्तरामधल्या लोकांना त्यांच्यापर्यंत जाता येत होतं आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येत होतं. हे फार महत्वाचं आहे. किंवा आपल्याला माहिती असेल की सावरकरांना स्वातंत्र्यवीर हे त्यांनीच पहिल्यांदा, आचार्य अत्र्यांनीच पहिल्यांदा म्हटलेलं आहे. तर हा एकूणच त्यांचा एक दिलखुलास वावर हा संपूर्ण मराठी समाजामध्ये, मराठी जगतामध्ये होता. आणि खरोखर तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला. मला याबद्दल 2-3 गोष्टी आणि आज बरं झालं तुम्ही उल्लेख केला. परवाच अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली. होय होय. अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे हे त्यांचे 2 अतिशय लाडके शाही. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात जेवढी कामगिरी सगळ्या नेत्यांनी केली तेवढीच मोठी कामगिरी शाहिरांनी केली. सगळा महाराष्ट्र जागून उठला, जागवला त्यांनी. आणि त्यात आचार्य अत्र्यांनी त्यांना एवढं पुढे आणलं. आता परवाच आमच्या अरुण म्हात्रेंनी कविता त्यांची दिली होती, ती आचार्य अत्र्यांची आणि माझ्या आईची सुद्धा अत्यंत लाडकं गीत ते. आणि ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी लिहिलेलं की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होते काही. तर इतकं उत्तेजन दिलं त्यांनी त्यावेळेला शाहिरांना. हे अमर शेख तर घरीच असायचे. दुसरं नाव तुम्ही घेतलं सोपानदेव चौधरी. ह्या अशा अनेक उत्तमोत्तम महाराष्ट्रातल्या व्यक्तिमत्वांचा त्यांच्याकडे सतत वावर असायचा. असे जसं फुलाकडे मधमाशी जाते ते काढायला त्यातला, अशी लोक त्यांच्याकडे जायची, कलाकार. आणि सोपानदेव चौधरी लोकांना आज माहित नाही, इतका त्यांचा
त्याचा विनोदाची जाण इतकी मोठी होती आणि आपल्या आईवर त्यांचं एवढं प्रेम होतं. तर ते आचार्य अत्र्यांकडे म्हणजे पापांकडे नेहमी यायचे. मुंबईला आले की त्यांचं वास्तव्य आचार्य अत्र्यांकडे असायचं. आणि आचार्य अत्र्यांचं काही काळ नाशिकला वास्तव्य होतं. सोपानदेव नाशिकचे. तर त्यामुळे त्यांचे खूप जवळचे संबंध होते आणि त्यांना भीती वाटायची की माझी आई अशिक्षित, तिच्या या खेडवळ कविता कोणाला आवडतील का. आणि एक दिवस त्यांनी त्या कविता त्यांना वाचून दाखवल्या. मला जरा माझ्या आईच्या कविता वाचून दाखव. असे उठले बापा आणि ती वही त्यांच्या 4-5 सगळी वही खेचून घेतली हातात. त्या सगळ्या कविता त्यांनी वाचून काढल्या बहिणाबाईंच्या. आणि ते म्हटले की सोपानदेव तुम्ही पाप करताय, पाप या कविता दडवून ठेवून. हा तर महाराष्ट्राला शेताच्या मातीत सापडलेला सोन्याचा अंडा आहे आणि हे सगळं आलं पाहिजे समोर. म्हणून त्यांनी बहिणाबाईंची कविता हे पुस्तक प्रकाशित करून घेतलं आणि त्याला आचार्य अत्र्यांची प्रदीर्घ प्रस्तावना ती स्वतः लिहिली आणि ते महाराष्ट्रापुढे आणलं. अनेक लक्ष्मीबाई टिळक काय अनेक स्त्रियांना आणि बहिणाबाई चौधरी तर विलक्षण खरोखर. म्हणजे त्यांच्या सगळ्या कविता मला लहानपणी पाठ होत्या. कारण सोपानदेव आले की बहिणाबाईंच्या कविता याच्यावरती मी सोपानदेवांची गप्पा करत आहे. किती छान. म्हणजे जेवायला तर आमच्या घरी असायचेच. आता सहजाच म्हणजे आचार्य अत्र्यांचा विषय निघाला, एक सोपानदेवांची आठवण सांगतो की विनोद बुद्धी किती प्रगल्भ होती. असेच एकदा दुपारी मे महिन्यात अत्यंत उन्हाळ्याचे दिवस होते. ते घामाघूम होऊन घरी आले आणि त्यांनी आईला हाक मारली, नाणे. ते आईला नानी म्हणायचं, सगळेच नानी म्हणायचे. भूक लागली आहे, ताबडतोब जेवण तयार करते. म्हणजे करते, तुम्ही आंघोळ तर करून घ्या. आंघोळ करून आले, ते जेवायला बसले. आईने गरम गरम वरण भात तूप लिंबू त्यांच्या समोर ठेवलं. भुरके मारले त्याचे आणि म्हणाले, नाणे तो भारात आंबे काय म्हणतो, मरणात खरोखर जग जगते. अगं वरणात खरोखर किंवा आणि एक गोष्ट त्यांची मला आठवते की त्यावेळेला मर्ढेकर हे आकाशवाणीवरती त्यांनी प्रयोग सुरू केले. तेव्हा गाणी ती रेकॉर्ड लागायची, रेकॉर्डिंग व्हायचं नाही आकाशवाणीवर. ते मर्ढेकरांनी पहिल्यांदा सुरू केलं आणि पहिल्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांनी अनेक साहित्यिकांना बोलावलं होतं. त्यात सोपानदेव होते आणि माईकला हार घालण्यात आला, त्याच्यापुढे नारळ फोडण्यात आला. एक नवीन गायिका उभी राहिली आणि ती इतकी घाबरून गेली सगळ्या लोकांना बघून, तिचा आवाजच फुटेना आणि सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. शेवटी कसं बसं करून ती गायली आणि अशा प्रकारे ते पहिलं रेकॉर्डिंग पार पडलं आणि मर्ढेकरांनी सुटकेचा श्वास सोडला. तिथल्या तिथं सोपानदेवांना कविता झाली, अरे माईका तरे वाईका घाबरली गायिका काही का तुला दया नाही का. आणि मग शेवटी झालं, कवितेचा शेवट होता हे सगळं झालं की सुटला मर्ढेकर देऊनी सुटकेचा ढेकर. अशा प्रकारची माणसं आचार्य अत्र्यांच्या समेवर नेहमी असायची. आणि पप्पांनीच सांगितलेलं आहे की आयुष्यभर मी सद्गुणांच्या दाराशी जी माधुकरी मागितली त्याच्यावरती आजचा अत्रे उभा राहिलेला आहे. सुंदर. सावरकरांचं नाव तुम्ही घेतलं, आंबेडकर आणि साने गुरुजी
यांच्याबद्दल त्यांना अतिशय प्रेम, आदर आणि ममत्व होतं. तुम्ही आता म्हणलात की सावरकरांना स्वातंत्र्यवीर हे नाव आचार्य अत्र्यांनी दिलं, पण त्यातला दुसरा भाग तुम्हाला माहित नाही की प्रिन्सिपॉल प्र के अत्र्यांना आचार्य अत्रे हे नाव सावरकरांनी दिले. अच्छा, अरे वा, काय योगायोग. किती सुंदर. अच्छा. आणि त्या दोन महापुरुषांनी एकमेकांना दिलेल्या या पदव्या या इतक्या चपखल दोघांना बसलेल्या आहेत की त्यांच्याशिवाय त्या दोघांची नावं घेतच नाही किंवा घेता येतच नाही. आता तुम्ही उल्लेख केलात बरेच उत्तुंग व्यक्तिमत्व तुमच्या घरात म्हणजे आजोबांमुळे आली, तर त्यातल्या आणखी काही व्यक्तिमत्वाशी तुमचा परिचय झाला आणि त्याविषयी थोड्या आठवणी आम्हाला सांगाव्या. खूप आहेत. अनंत काणेकर आहेत. अनंत काणेकर हे त्यांचे मित्र होते. एकूण सर्वच साहित्यिकात कोणाचीही नावं घ्या, हे सगळे त्यांच्या, आणि त्यांनी सर्वांना जे उत्तेजन दिलं, मागच्या पिढीचं पूजन आणि पुढच्या पिढीचं उत्तेजन, हे दोन्ही त्यांच्या हातून घडलं. आणि त्यामुळे आज तुम्ही आज उदाहरणं घ्या त्यांच्या पिढीतली, डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे किंवा शिवाजी सावंत हे आले पुढे वरती, तर त्याला पहिले अग्रलेख त्यांच्यावर आचार्य अत्र्यांनी लिहिलेले. पु ल देशपांड्यांची बटाट्याची चाळ त्यांनी लिहिली, पहिला अग्रलेख मराठामध्ये आलेला आहे. आणि सर्वांनाच त्यांनी उत्तेजन दिलं नेहमी. तर अशा प्रकारे एक कोणी आला आणि एक कोणी नाही असं नाव घ्यायला कोणी शिल्लकच नाही. त्याचं कारण मला असं वाटतं की त्यांचा वावर अनेक क्षेत्रांमध्ये होता. म्हणजे साहित्य होतं, त्याच्याच बरोबर आता तुम्ही उल्लेख केला की श्यामची आईला सुवर्ण कमळ मिळालं, आणि खरोखर आपल्या मराठी जगतासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे की पहिलं सुवर्ण कमळ हे आपल्या या चित्रपटाला मिळालेलं आहे, श्यामची आई या चित्रपटाला मिळालं. त्यात आणखी एक गोष्ट सांगतो. जेव्हा श्यामची आई चित्रपटाला पहिलं सुवर्ण कमळ ज्या समितीने त्याची निवड केली, त्या समितीत एकही मराठी माणूस नव्हता. खूपच महत्वाची गोष्ट आहे ही. आणि त्यावेळेला स्पर्धेला केवढे मोठे मोठे प्रोड्युसर होते, निर्माते. बंगाल काय, महाराष्ट्र काय, सोहराब मोदी होते, बिमल रॉय होते, दिग्गज होते, सगळ्या दिग्गजांचे चित्रपट होते. त्यात श्यामच्या आईला पहिलं पारितोषिक मिळालं, आणि लगेच दुसऱ्या वर्षी महात्मा फुलेला मिळालं. त्यामुळे हा इतिहास आहे की सलग 2 वर्ष राष्ट्रपती पदक मिळवण्याचा आचार्य अत्र्यांचा विक्रम भारतात अजून कोणीही मोडू शकलेलं नाही. विक्रम किंवा या अशा प्रकारचं तुम्ही जे सांगितलं की अगदी वेगळ्या प्रकारचं असं काहीतरी यश की जे पुन्हा कुणाला मिळवता आलं नाही, अशी आचार्य अत्र्यांच्या संदर्भात आपण बरीच मोठी यादी सांगू शकतो, नाही का? नक्कीच. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली ही चर्चा अशी सुरू ठेवूया. प्रेक्षकांनो, आज आपण आचार्य अत्रे जयंती विशेष भाग सादर करतो आहोत, खास आपल्या आचार्य 90 FM प्रेक्षकांसाठी. आणि आपल्या सोबत आहेत राजेंद्र पै सर. एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि पुन्हा भेटतोय. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओनली. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आणि आज आपण आचार्य अत्रे जयंती विशेष भाग आपल्या समोर सादर करतोय राजेंद्र पै सरांसोबत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि जंगले मॅडम तुमचंही स्वागत. विचारायचं म्हणजे आता तुम्ही बोलताना उल्लेख केला तो साने गुरुजी यांचा, आणि श्यामची आई या चित्रपटाची देखील निर्मिती आचार्य अत्रेंनी केली. तर त्या साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाने आचार्य अत्रे कसे प्रभावित झाले ते एक जाणून घ्यायचंय, आणि त्यातून त्यांनी जी श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती केली, तर हे सगळं जे नवीन घडलं त्याविषयी थोडी उत्सुकता आहे. साने गुरुजींचं मी मगाशी म्हणलं तर आजच्या साने गुरुजी आणि आचार्य अत्रे यांचं एक वेगळं नातं होतं. दोघांनी एकमेकांना समजून उमजून घेतलं होतं आणि दोघांमध्ये विलक्षण स्नेह होता.
साने गुरुजी हे सौम्य वाटतात, गोड गोष्टी सांगणारे, पण जेव्हा कुठला प्रश्न सोडवायचा किंवा लढा द्यायचा त्या साने गुरुजी अतिशय हट्टी होते. आज आपल्याला लक्षात नाही येणार, आठवणार नाही का, किंवा कोणाला माहित नसेल, पण एकच उदाहरण सांगतो की स्वातंत्र्यापूर्वी आणि याच्यात पंढरपूरच्या, आत्ताच आषाढी एकादशी झाली, पण पंढरपूरच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. आणि साने गुरुजींनी हा प्रश्न धसाला लावला की महाराष्ट्राचं दैवत आहे आणि इकडे अस्पृश्यांना प्रवेश नाही. आणि ते उपोषणाला बसले. ते उपोषण साने गुरुजींचं होतं. आजच्या सारखं ते उपोषण नव्हतं की 4 दिवस उपास आणि नंतर सरबताचा ग्लास, असली उपोषण ती नव्हती. साने गुरुजींनी मरण उपोषण चालू केलं. साने गुरुजींनी ज्या वेळेला उपोषण सुरू केलं त्याच्या पूर्वीपासनं आणि उपोषण सुरू झाल्यापासनं त्याचा प्रचार आणि प्रसार हा आचार्य अत्र्यांनी नवयुग मधून केला. आज बराच इतिहास लोकांना माहित नाहीये. नवयुगचे विशेष अंक त्यांनी काढायला सुरुवात केली. साने गुरुजींची भूमिका सांगायला सुरुवात केली. लोकांना विचारलं की तुम्ही साने गुरुजींना प्रश्न विचारा, ते बोलणार नाहीत पण प्रश्नांना उत्तरं देतील. ती सगळी प्रश्नोत्तरं नवयुग मधनं छापली. साने गुरुजी बडवे काही ऐकेनात. त्यांची जी समिती होती, सरकारने ठरवलं होतं की आपण कायदा पास करूया की इकडे अस्पृश्यांना प्रवेश द्यायचा. तेवढं जेव्हा कायदा होईल तेव्हा बघू. पण ते काही ऐकेनात आणि साने गुरुजी काही उपास सोडेनात. 8व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली म्हणजे अतिशय खालावली. देशभरातनं लोकांनी दखल घेतली. महात्मा गांधींनी दखल घेतली. आई आम्हाला ही गोष्ट सांगते की जेव्हा पप्पांना कळलं की त्यांची प्रकृती खालावली आहे, आपल्या दोन्ही मुलींना घेऊन ते पुण्यावरनं निघाले आणि पंढरपुरात साने गुरुजींचं उपोषण सुरू होतं. तिथं गेले, असे बसले साने गुरुजींच्या समोर. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. ते रडतायत म्हटल्यावर साने गुरुजींच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. दोघांनी एकमेकांचे हातात धरून ठेवले आणि नंतर तिडीक आल्यासारखे आचार्य अत्रे उठून सभास्थानी गेले. तिथं उपोषण चालू होतं. पांडुरंग सदाशिव साने यांचे आमरण उपोषण. तिथून जे ते तडक सभास्थानी गेले आणि त्यांच्या भाषणाला जी सुरुवात झाली की मी त्या पांडुरंगाला नाही, मी ह्या पांडुरंगाला भेटायला आलेलो आहे. आणि नंतर ते जे भाषण तापत गेलं आणि लोक उसळत गेले. ही गोष्ट आहे 9 मेची. आणि 10 मेला समितीची बैठक झाली, ठराव पास झाला आणि पांडुरंगाचं मंदिर हे अस्पृश्यांना उघडं झालं. आणि त्यानंतर साने गुरुजींनी उपोषण सोडलं. इतकं त्यांचे जे ऋणानुबंध होते. आणि त्यावेळेला त्यांना सारखं ते श्यामच्या आईबद्दल त्यांना अतिशय आदर होता, प्रेम होतं. त्यांची एक धारणा होती की आपल्या संस्कृतीतले जे उच्च संस्कार आहेत, दया, प्रेम, क्षमा, हे सगळे मुलांवरती, त्याग, हे मुलांवरती लहानपणीच घडले पाहिजे. नाहीतर मुलांची मनं निबर होतील आणि त्यातनं गुन्हेगार तयार होतील. या दृष्टीने श्यामच्या आईवरती चित्रपट काढला पाहिजे त्यांच्या मनात होतच. पण त्या अनेक धावपळीत त्यांना जमत नव्हतं. आणि तेवढ्यात साने गुरुजीचं निधन झालं. त्यावेळेला साने गुरुजी कसे गेले हे लोकांना माहिती आहे. त्यांनी आत्मत्याग केला. तर त्यांनी जो आत्मत्याग केला त्याच्यावर आचार्य अत्र्यांनी जो अग्रलेख लिहिला
तो वाचून बघावा. मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी. सुंदर आहे त्यात. फार सुंदर अग्रलेख आहे. आणि ज्या साने गुरुजींचं निधन झालं तेव्हा त्यांच्या चितेला साक्ष ठेवून आचार्य अत्र्यांनी शपथ घेतली की तुमची श्यामची आई मी रुपेरी पडद्यावर आणीन. अच्छा. आणि त्यानंतर श्यामच्या आईची जी पटकथा आहे आचार्य अत्र्यांची, ती एक साहित्य कृती आहे. होय. ती पटकथा ही नेहमीच एक वेगळी साहित्य कृती असते. आणि त्या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यासाठी त्यांच्यावर वसंत बापट होते. हे सगळीकडे गेले, कोकणात गेले, जिथं जिथं श्यामच्या आईचा भाग घडला होता तिथं तिथं ते गेले आणि तो चित्रित केला. आणि मजेची गोष्ट अशी की श्यामची आई हा चित्रपट काढला, त्याला राष्ट्रपती पदक मिळालं. त्यावेळेला आचार्य अत्र्यांची आई सुद्धा आजारी होती आणि तिची खूप इच्छा होती की माझ्या मुलानं मला कधीतरी काशी यात्रेला किंवा गंगेकडे घेऊन जावं. आणि त्यांच्या आईचं निधन झालं, त्यामुळे दुसरं मी काही करू शकत नाही, तरी आईच्या अस्थींचं मी गंगेत अर्पण करीन त्या अस्थी. आणि त्या आईच्या हस्ते घेऊन गंगेला अर्पण करायला गेले तर ज्या वेळेला श्यामच्या आईला राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक मिळालं ही घोषणा झाली तेव्हा आचार्य अत्र्यांच्या हातात त्यांच्या स्वतःच्या आईच्या अस्थी होत्या. आणि मग ते मुंबईला आले आणि गेले ते पदक गेला. असा साने गुरुजींचा आणि त्यांचा इतका घनिष्ठ संबंध होता. अगदी हे ऋणानुबंध आणि आईचे आशीर्वाद आहेत. हो, श्यामची आई म्हणजेच आमची आई आणि आमची आई म्हणजेच श्यामची आई. आणि त्यातले जे संवाद आहेत, त्यातले जे प्रसंग आहेत, ते निवडताना जी पटकथा उतरलेली आहे अत्र्यांच्या हातून, ती जसं म्हटलं की एक विलक्षण पटकथा आहे की नाही डोळ्यात पाणी आलं असा माणूसच कुठं मिळणार नाही. त्याचप्रमाणे आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांचे संबंध अतिशय जवळचे होते. तुम्ही बाबांचे काही काही लेख वाचा, अग्रलेख वाचा. बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा आचार्य अत्र्यांनी लेख लिहिलेला आहे की मी महार असतो तर मी काय केलं असतं. अतिशय विदारक लेख आहे तो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आणि त्यांचे अनेकदा संवाद व्हायचे, मैत्री होती. त्यांनी लिहून ठेवलेले आहे की बाबासाहेब आंबेडकरांची झालेल्या मैत्रीतून मला महात्मा फुले कळले. आणि म्हणून श्यामच्या आई नंतर पुढचा पिक्चर त्यांनी लगेच महात्मा फुले हा काढला. आणि महात्मा फुलेच्या चित्रीकरणाचं उद्घाटन हे बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते झालेलं आहे. ते दृश्य सुद्धा चित्रपटाच्या आधी दिसतं. 13 तारखेला आज आचार्य अत्रे यांची 125वी जयंती आहे. परवाच पुण्याला राष्ट्रीय चित्रसंग्रह फिल्म आर्काइव्ह आणि NFDC यांनी त्यांच्या चित्रपटांचं जे डिजिटल पुनरुज्जीवन केलं त्यात श्यामची आई आणि महात्मा फुले यांचा महोत्सव केला होता. आणि त्या अतिशय 2 विलक्षण त्यांनी एक वेगळी दिशा दिली चरित्र चित्रपटांची. त्याच्या आधी मला नाही वाटत की कुठल्याही व्यक्तीच्या कार्यावरती असे चरित्रपट झाले. ते चरित्रपट नव्हते, ते चारित्र्यपट. त्या माणसांचं चारित्र्य, त्यातनं मग त्या चारित्र्य, महत्व आणि कर्तृत्व त्या माणसांचं दाखवणारा ही त्यांची विलक्षण देणगी आहे या चित्रपटांची.
मला वाटतं खरोखर आचार्य अत्र्यांबद्दल आपल्याला असं म्हणता येईल की शब्दांवर, भाषेवर अत्यंत प्रभुत्व, प्रचंड प्रभुत्व असणारी ही व्यक्ती, पण त्याचबरोबर त्यांना कुठेतरी एक मंगलाची म्हणतो तसं किंवा काहीतरी पावित्र्याचा जो ध्यास लागलेला होता, त्याच्यामधून त्यांची ही सगळी निर्मिती झाली. म्हणजे आता चित्रपटाकडे कसे वळले हा बरेचदा जो आपल्याला प्रश्न पडतो त्याचं तुम्ही खूप छान उत्तर, चांगलं उत्तर दिलं. आणि त्याचबरोबर मला असं तुम्ही बोलता बोलता बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला की ते एक थोर साहित्यिक जे होते, तर त्यामध्ये त्यांनी अनेक प्रकार हाताळलेले आहेत साहित्याचे. जसं तुम्ही म्हणालात की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अग्रलेख लिहिला, म्हणजे समाधीवरील अश्रू हे त्यांचं मृत्यूलेखांविषयीच एक पुस्तक आहे. तर आणखीन आपण त्यांनी लिहिलेल्या नाटकांकडे वळूच नंतर, पण त्याच्या आधी मला एक फार महत्वाचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की तुम्ही नवयुग वाचन, नवयुग याचा पण उल्लेख केला, तर नवयुग वाचनमाला हे त्यांनी खास मुलांकरता काही एक पुस्तकांची निर्मिती केली होती. आणि मी काही म्हणजे शांता शेळकेंच्या एका लेखामध्ये वाचलेलं आहे की आम्ही जे घडलो ते आचार्य अत्र्यांनी जी काही मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याच्यामधून घडलेलो आहोत, म्हणून आज आम्ही इतकं चांगलं निर्मिती करू शकतो. तर एकूणच मराठी भाषा, मराठी भाषेचं शिक्षण आणि अध्यापन म्हणू आपण, आणि त्याच्यासाठी निर्माण केली जाणारी पुस्तकं, हा सगळा एक आज फार मोठा वेगळा विषय आहे. पण तरी सुद्धा आचार्य अत्रे पत्रकार म्हणून त्यांचं केसरी, त्यांचं मराठा आणि पुन्हा नवयुग मधून त्यांनी जे काही लिहिलं ते, तर या सगळ्यांबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? कारण बालमनाचाही त्यांनी विचार या नवयुग मध्ये केलेला होता. एक सांगू का तुम्हाला, परवाच जो समारंभ झाला पुण्याला त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यामध्ये मी एक उल्लेख केला होता की ज्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे गेम चेंजर. ही वॉज अ गेम चेंजर. कुठल्याही क्षेत्रात ते गेले, त्या क्षेत्रात त्यांनी केलं काय, तर त्या क्षेत्रात एक नाविन्य, महत्वपूर्ण नाविन्य आणि ते टिकणारं नाविन्य असं त्यांनी तयार केलं आणि अर्पण केलं त्या क्षेत्रात. शिक्षण क्षेत्रात ते गेले, ते पहिले शिक्षक. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, एकातनं बोलता बोलता दुसरा विषय निघणारच, कारण हे व्यक्तिमत्वच तसं आहे आणि ते जरूर असू द्या, कारण की आपल्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना त्याच्यामधून बरंच काही समजतं. ते मुळात त्यांना वकील व्हायचं होतं. वकिलीचं शिक्षण घ्यायला ते मुंबईला गेले. वातावरण मानवेना म्हणून ते आजारी पडले तिकडं, हवा मुंबईची मानवेना. मग दुसरं काय करणार म्हणून ते पुण्याला आले आणि शिक्षक झाले. आणि ते शिक्षण क्षेत्रात गेले. पण त्या ज्या ज्या क्षेत्रात गेले तिथले सायास आणि अभ्यास यांचा या जोरावर त्यांनी त्या क्षेत्रात मिळालेलं प्रत्येक क्षेत्रातलं प्रावीण्य हे अत्युच्च होतं. आता सगळ्यात शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे नवयुग वाचनमाला. त्यांनी शिक्षण क्षेत्रात अभ्यास तर केलाच, पण त्यावेळेची त्या क्षेत्रातली सर्वोच्च पदवी जी होती TD, BA, BT, TD लंडन, ही त्यांनी मिळवली. आणि त्यावेळेला त्यांना जाणवलं, मगाशीच मी म्हणलं की मुलांच्या मनावरचे संस्कार जे आहेत हे लहानपणी घडवण्यासाठी जी टेक्स्ट बुक्स जी असतात ती कशी असावी याचा आदर्श त्यांनी नवयुग मधनं घालून दिला. मुलांना साहित्य कळलं पाहिजे, मुलांची भाषा नुसतीच सुंदर नाही तर मुलांची मनं सुद्धा त्या भाषेतनं समर्थ झाली पाहिजेत. हा नवयुग लिहिण्यामागे हेतू होता. म्हणून नवयुग मधले एक एक धडे बघा, आज बऱ्याच लोकांना माहित नसतील, पण दिनूचं बिल सारखा धडा, अतिशय सुंदर गोष्ट आहे. दिनूचं बिल, दिनू लहान असतो, वडील डॉक्टर असतात, तो रोज जातो डॉक्टरांकडे आणि बघतो की पेशंट येतात जातात. ते गेले की बाबा काहीतरी लिहून देतात. त्यांनी म्हटलं बाबा हे काय, म्हणले माझं बिल.
हे म्हणजे बिल म्हणजे काय? म्हणजे मी त्यांची जी जी कामं करतो त्याच्यासाठी मी त्यांना जे पैसे लावतो ते बिल. त्याबरोबर दिनूच्या डोक्यात एक विचार आला, इतकी कामं करतो मी आईची, तर मी का नाही आईला बिल देऊ? जाऊन तो आईला बिल देतो, बिल तयार करतो. आज अमुक काम केलं, 4 आणे, वाण्याकडनं अमुक आणलं, ते 2 आणे, बाबूला सांभाळलं, अमुक अमुक, आणि हळूच आईच्या कुशीखाली ठेवून देतो आणि म्हणतो माझ्या येणार आता. दुसऱ्या दिवशी तो उठतो आणि बघतो तर काय, त्याच्या उशीखाली सुद्धा एक बिल असतं आणि ते असतं आईचं बिल. त्यात आईने लिहिलेलं असतं, तुला लहानपणापासून वाढवलं, रक्कम काही नाही, तुझ्यासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या, आजारपणात तुला औषध दिली, रक्कम काही नाही, तुला त्यासाठी अमुक केलं तमुक केलं, हे केलं, रक्कम काही नाही, एकूण काही नाही. त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तो ढसाढसा रडायला लागतो. आईला जाऊन मिठी मारतो आणि म्हणतो, आई चुकलं माझं. आई त्याला जवळ घेते आणि म्हणते, दिनू तुझ्या बिलाचे पैसे मिळाले बरं का. हा या एका गोष्टी, एवढा सार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, वीरश्रीच्या आहेत, पराक्रमाच्या आहेत, आणि त्यातनं वेगवेगळे विषय शिकवत गेले. ते चांदोबाचा अंगरखा सारखी गोष्ट, तर पौर्णिमा आणि अमावास्या, ते भूगोलाचे शिक्षक होते बरं का आचार्य. तर पौर्णिमा आणि अमावास्या कशी, हे चांदोबाच्या अंगरख्यातनं शिकवलेले आहे. अशा मनोरंजक आणि मुलांना आवडतील अशा गोष्टीतनं त्यांच्यावरती संस्कार करणं हे ह्यावेळी अत्यंत, या वयात अत्यंत आवश्यक असतं. हे नवयुग वाचनमालेनी केलं. तर हे त्यांचं अतिशय मोठं वरदान आहे मराठी भाषेला. होय, भाषा आणि बालमनाची एकत्र जडणघडण कशी करता येईल हे त्यांनी पाहिलं. आणि खरोखर मला असं वाटतं की त्याचा अजूनही आपण म्हणजे त्याचं आपण काय म्हणतात त्याला अनुकरण केलं पाहिजे. आज सुद्धा त्याची फार गरज आहे. नवयुग वाचनमाला अभ्यासून आजची पाठ्यपुस्तकं हे नवयुग वाचनमालेच्या आदर्श ठेवून लिहिली पाहिजेत असं खरोखर मला वाटतं. त्यात इतर कुठलेही निकष, मग ते सरकारी असोत किंवा बिनसरकारी असोत, इतर कुठले निकष नाही. बालमन, त्याची जडण घडण, संस्कार आणि त्यांचं संवर्धन, अगदी बरोबर, हे केलं गेलं पाहिजे. आता थोडं नाटकांकडे वळूया. कारण हे बोलता बोलताच आता तुम्ही म्हणजे इतक्या लहान चांदोबाचा अंगरखा ही आम्हाला दुसरीमध्ये असताना कथा होती, त्यामुळे मला ती अगदी लगेच आठवली. तर ह्या अशा इतक्या त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं लेखन, आपण म्हणतो की लहान मुलांसाठी लेख लिहिले. त्याच्याच बरोबर आपण मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांनी मृत्यूलेख सुद्धा महान लोकांसाठी लिहिले. त्यांनी वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अग्रलेख लिहिले, इतके की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्या अग्रलेखांनी महाराष्ट्र पेटून उठला होता त्याच्यामुळे. त्यानंतर आता ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, मोरूची मावशी, तो मी नव्हेच, ही मी जी नाटकांची नावं घेतली ती माहीत नाही तशी मराठी माणसं असणारच नाहीत. आणि यांच्यावर चित्रपट देखील निघालेले आहेत आणि ही नाटकं आज सुद्धा हाऊसफुल जात असतात. त्यांचे प्रयोग टवटवीत आहेत. आणि यांचं महत्व असं आहे की याच्यामध्ये त्यांनी नाटकांसाठी नाटक असं न लिहिता यामधून कुठल्या तरी एखाद्या सामाजिक व्यंगावर किंवा सामाजिक काही गोष्टींवर हा प्रहार केलेला आहे आणि त्याच्यावर काहीतरी बोट ठेवलेलं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की रंजन आणि अंजन डोळ्यामध्ये हे एकत्रितपणे केलेलं आहे. त्यातलं आणखीन एक महत्वाचं म्हणजे अशा प्रकारची नाटकं लिहिणारी व्यक्ती हे प्रीती संगम सारखं एक संगीत नाटक सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे लिहिते. तर हा आता त्याच्याबरोबर आणखीन मला उल्लेख केलाच पाहिजे की त्यांचं आत्मचरित्र हेही अतिशय सुरस असं आहे. करेचे पाणी किंवा त्याचं मी कसा झालो, वाङ्मयीन आत्मचरित्र, मी कसा झालो, हे त्यांचं वाङ्मयीन आत्मचरित्र जे आहे ते. तर एवढं आपण त्याला इंग्रजीत व्हर्सटाईल हा शब्द म्हणतो, पण मला कधीतरी वाटतं की हा शब्द देखील अपुरा पडतो. तर अशा प्रकारचं, कारण त्यांच्या भाषणांचं एक पुस्तक आहे ते देखील तेवढंच प्रेरक. आणि मराठी भाषा ही त्यांना हवी तशी वळते की काय
असं आपल्याला वाटावं असं आहे. चतुरस्त्र आणि अष्टपैलू हे शब्द कमी हो, पडते हो. असं आहे. तर या सगळ्या मागे काय एक असावं किंवा हे सगळं कशामधून आलं असावं, त्यांची एक भूमिका काय होती या सगळ्या निर्मिती मागे, याबद्दल जरा थोडंसं सांगा. मी त्यांच्याच शब्दात सांगू का? हो अवश्य. फार छान. आणि हा तुमच्या ते बोलतायत असं आम्हाला. नाही मी त्यांच्याच शब्दात त्यांचे काही त्यांचे उद्गार एकत्र करून एक मी कसा झालो मधनं केलेला उतारा फार छान. वा. तुम्हाला वाचून दाखवतो. जरूर. आणि त्यांनी सांगितलेलंच आहे की माझ्या वाङ्मयीन काय किंवा वैयक्तिक काय आत्मचरित्रांमध्ये मी सगळं सांगून टाकलेलं आहे. जे सांगायचं तेही सांगून टाकलेलं आहे, जे न सांगायचं तेही सांगून टाकलेलं आहे. म्हणजे कोणाला अशी मक्की मारायला नको की आम्ही अत्र्यांचं रहस्य फोडलं. वा. तर हे खरोखर म्हणजे त्यांनी स्वतःच्या जीवनाचं मर्म हा. जे लिहून ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो, वाचून दाखवतो. अवश्य. मी जीवनाचा यात्रेकरू आहे. माझ्या खांद्यावरची पताका अजून खाली होत नाही. माझ्या पायाचे चक्र अद्याप सुटत नाही. कोणत्याही एका क्षेत्रात मी फार काळ राहिलो नाही याबद्दल मला खेद होत नाही. मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वांचे अजूनही मला आकर्षण आहे. त्यामध्ये मिळवलेले प्रावीण्य मी काही गमावलेले नाही. चित्रपटाच्या व्यवसायात मी शिरलो म्हणून शिक्षणशास्त्र थोडेच विसरलो किंवा माझी नाट्य प्रतिभा थोडीच आटली. शिक्षक होण्यापूर्वी मी कवी होतो. फुलांवर प्रेम करणाऱ्याला मुलांवर प्रेम करणं सोपं जातं. वा. शिक्षक असताना मी नाटकं लिहू लागलो. मुलांचं मन जो जाणतो तो यशस्वी शिक्षक होतो, तर प्रेक्षकांचं मन जो ओळखतो तो प्रभावी नाटककार होतो. वा. मी उत्तम शिक्षक होतो म्हणून चांगला नाटककार झालो. नाटकं लिहिता लिहिता मला जीवनातले नाटक समजू लागले म्हणून मुलांचं लहान जग सोडून मी माणसांच्या मोठ्या जगात शिरलो. परिणामकारक नाटक कसे निर्माण करायचे हे मला माहीत होते म्हणूनच मी लोकप्रिय वक्ता झालो आणि यशस्वी पत्रकार होऊ शकलो. माझ्या एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय उमलला म्हणून पहिल्याचं सामर्थ्य दुसऱ्यात आलं. पण व्यवसाय हे काही माझे जीवन नाही. जीवन हाच माझा व्यवसाय आहे. अरे वा. कमाल. हो. ह्या सुंदर एवढ्या विवेचनानंतर एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा आपली हा संवाद चालू ठेवूया. प्रेक्षक हो, आज आपण आचार्य अत्रे जयंती विशेष कार्यक्रम सादर करतोय राजेंद्र पै सरांसोबत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आज आपण आचार्य अत्रे जयंती विशेष भागामध्ये कार्यक्रमामध्ये राजेंद्र पै सर यांच्याशी संवाद साधतोय. सर, आता श्यामच्या आईबद्दल बोललो आणि ओघाने उल्लेख आला आपल्या आईचा, तर शिरीष पै हे देखील मोठं नाव आहे आपल्या साहित्यसृष्टीमध्ये. सगळ्या महाराष्ट्राला हो परिचय करून दिला महाराष्ट्र. हो नक्कीच. तर तुमच्या आईच्याही आठवणी आणि आई आजोबा आणि तुमचं हे तिघांचं नातं तुमचं कसं होतं हे थोडं जाणण्याची उत्सुकता आहे. माझ्या आईबद्दल मी काय सांगू, तिचं कर्तृत्व मोठं होतच. वटवृक्षाच्या सावलीत लहान रोपटं वाढत नाही असं म्हणतात. पण आचार्य अत्र्यांसारख्या वटवृक्षाच्या सावलीत सुद्धा हे शिरीषाचं रोप वाढलं, मोठं झालं, बहरलं आणि त्यांनी सुद्धा आपलं कर्तृत्व दाखवून दिलं. याच्यापेक्षा मी आईबद्दल आणखी काय सांगू.
आचार्य अत्रे म्हणजे तिचं श्रद्धा, तिच्या आयुष्यात 2 महत्वाच्या श्रद्धा होत्या. त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात ती जगूच शकली नसती. आणि ती 2 श्रद्धास्थानं म्हणजे पिता आणि कविता. तर या दोघांच्या वरती माझी आई आहे. काव्य तिच्या मनात होतं, जीवनात होतं, लिखाणात होतं. आणि तिचं साहित्यातलं स्वतःचं कर्तृत्व हे सुद्धा विस्तृत आहे, बरंच आहे. ती कादंबऱ्या आहेत, आज लोकांना माहीत कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, नाटकं आहेत. तिचं ललित लेखन खूप आहे. नंतर कविता तर खूपच आहेत. आणि त्याच्यानंतर हायकू आहे. तिचं कार्य आज लोकांच्या लक्षात आहे. मराठी भाषेला हायकूचा तिने परिचय करून दिला आणि तो रुजवला आणि तो फैलावला आज. त्याला ती कारणीभूत आहे, हे कोणाला नाकारता येत नाही. तर अशा माझ्या आईनी नुसतंच आणि पप्पांसाठी ते ज्यांनी कार्य केलेलं आहे, पप्पांच्या तिनं सगळं आपलं आयुष्य वडिलांना दिलं होतं. की तारुण्यापासून तिने केलं काय, तर लग्नानंतर पहिला भाग घेतला तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत. त्यामुळे तेव्हापासनं माझ्या आजोबांना माझ्या आईची साथ होती आणि ती शेवटपर्यंत होती, ती राहिली. आणि या सर्वांच्या आठवणी अजून माझ्या मनात ताज्या आहेत. बोलावं तितकं थोडंच आहे, आपल्याला वेळ मर्यादित आहे आणि आई हा वेगळाच विषय आहे. तेव्हा आज आपण पप्पांबद्दल बोलतो आहोत, तेव्हा मी ते बोलत राहीनच. आता तुम्ही शिरीषबाई यांच्याविषयी सांगत असताना असा उल्लेख केलात की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाग घेतला. आता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असं म्हटल्यानंतर आचार्य अत्रे याच्याशिवाय दुसरं कुठलं नाव कुणाच्या तोंडात येणं शक्यच नाही. आणि मला त्याच्यात त्यांनी महाराष्ट्र जागवला हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्याच बरोबर आणखी एक असं वाटतं की त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात एक निर्भयता होती. त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात एक निर्मळपणा होता की हा आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला का मिळू नये. आणि तो त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संक्रमित केला. आणि त्यावेळेचं जे काही राजकीय नेतृत्व होतं, सामाजिक नेतृत्व होतं, त्या सर्वांच्या पुढे जाऊन एक प्रकारचा वेगळा असा महाराष्ट्र उभा केला. तर हे जे झुंजार नेतृत्व त्यांनी महाराष्ट्राचं केलं, तेव्हाचं त्या काळाचं एकूण सगळं जे काही तुम्ही जर सांगू शकलात तर आपल्याला आचार्य अत्रेंचा आणखी एक वेगळा पैलू कळायला आज मदत होईल असं मला राजकारणाचा पैलू. तुम्हाला एक सांगतो, त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम याचा स्रोत होता त्यांचं मराठी भाषेवरचं प्रेम. एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळी भारतात भाषिक राज्य हा मुद्दा ठरला आणि देशात सर्व राज्यांना भाषिक तत्वावरती मान्यता मिळाली. एका महाराष्ट्रावरती फक्त अन्याय झाला आणि महाराष्ट्रावरती द्विभाषिक लादण्यात आलं. अर्थात याचं कारण होतं मुंबई, की मुंबई ही उद्योगनगरी होती आणि त्यामुळे तिच्याकडे शेजारच्या राज्यांचा डोळा होता. आणि त्यामुळेच महागुजरात असं आम्ही राज्य देऊ किंवा मुंबई राज्य देऊ, त्यात महाराष्ट्र आणि मुंबई दोन्ही येतील, गुजरात दोन्ही येतील. याचं कारण मुंबई होतं. आणि त्यातनं जो लढा पेटला तो निव्वळ राजकीय नव्हता, तो अस्मितेचा लढा होता, मराठी अस्मितेसाठी. आणि त्याच्यात मध्ये आचार्य अत्रे येणार नाहीत आणि कोण येणार, सगळे होतेच, सगळे एकत्र आले होते. त्याच्यात कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डांगे होते, समाजवादी पक्षाचे नानासाहेब गोरे होते, उत्तमराव पाटील होते, सगळेच होते, प्रबोधनकार ठाकरे होते, नंतर हे आपल्या दलित पक्षाचे गायकवाड होते. ह्या सगळ्यांना एकत्र आले, सगळे एकत्र. पण त्यात जर
अत्र्यांची प्रतिभा नसती तर एवढ्या जोरात, जोशात आणि जल्लोषात महाराष्ट्र राज्य मिळालं असतं का नाही, याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण त्यांनी आपलं सगळं त्यावेळेला ते अगदी उच्चांकावर पोहोचले होते. श्यामच्या आईला राष्ट्रपती पदक मिळालं होतं, साहित्यात त्यांना स्थान मिळालं होतं. हे सगळं बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी त्यांनी आपलं तन, मन, धन सगळं अर्पण केलं. मराठा या वृत्तपत्राचा जन्म संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी झाला आणि त्यानंतर आपल्या शब्दांची नाणी आपल्या टाकसाळीतून खण 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 बाहेर टाकत सारा महाराष्ट्र त्यांनी आपल्या वाणींनी आणि लेखणींनी घुसळून काढला आणि पेटवून उठवला. हे जे त्यांचं कार्य आहे ते अतुलनीय आहे. आणि त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला एक वेगळी झळाळी, वेगळं तेज, वेगळं शौर्य हे प्राप्त झालं. त्यात दुसरा महत्वाचा भाग त्यांचा विनोद. त्यात त्यांनी त्या विनोदाचा वापर हा राजकारणामध्ये आचार्य अत्र्यांनी भारतात पहिल्यांदा केला, हे लक्षात घ्या. आणि त्याच्या आधी राजकारणी माणसांनी विनोदी असता कामा नये. आपल्याकडे टवाळा, वडे, विनोद वगैरे प्रथा, पण विनोद हे शस्त्र असू शकतं याची जाणीव आचार्य अत्र्यांनी करून दिली. आणि विनोद म्हणजे असा तसा नाही, धबधब्यासारखा विनोद संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत. आणि त्यांनी आज याची जाणीव होते. आज विनोदाचा अभाव ही राजकारणाची अतिशय मोठी शोकांतिका आहे. आचार्याचं तत्व असं होतं की शिव्या ही राजकारणातली हिंसा आहे, तर विनोद ही अहिंसा आहे. एखाद्या माणसाला पटवून द्यायचं, हसवत हसवत सांगायचं आणि आपलं कार्य पुढे न्यायचं, हा जो प्रकार त्यांनी हाताळला राजकारणात, त्याला सुद्धा आज कुठलीही तोड नाही. आणि संयुक्त महाराष्ट्राच्या काळात त्यांच्या अंगातच आलं होतं. संपूर्ण संयुक्त महाराष्ट्र मिळेपर्यंत ते स्वस्थ बसले नाही. आणि शेवटी त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे की आज माझा सत्कार तुम्ही करतात, त्यांच्या 70च्या सत्काराला. ते एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवण्यासारखं. 70ला मोठा सत्कार झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी हा माझा सत्कार मानत नाही. माझ्या खांद्यावर संयुक्त महाराष्ट्राची सेवा आहे, त्या सेवेचा हा सत्कार आहे. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं की येशू ख्रिस्त जेव्हा जेरुसलेम मध्ये आला तेव्हा त्याची मिरवणूक निघाली आणि तिथल्या प्रथेप्रमाणे एका गाढवावरनं त्याची मिरवणूक निघाली. गाढव होतं तिकडे, गाढव वापरायचे मिरवणुकीला. आणि त्याचा खूप सत्कार झाला त्या येशूचा. त्याला हार घालण्यात आले आणि त्या गाढवाला वाटलं हा आपलाच सत्कार आहे म्हणून ते गाढव उठून उभं राहिलं आणि येशू खाली पडला. त्या लोकांनी त्याला 2 रपाटे हाणले आणि हाकलून दिलं. आणि मग आचार्यांनी ही गोष्ट सांगून म्हटलं की हा माझा सत्कार नसून हा महाराष्ट्राचा सत्कार आहे, हे न कळण्या इतका मी गाढव नाही. तर याची जाणीव त्यांना होती आणि ती त्यांनी ठेवली. आणि ते म्हणलं की महाराष्ट्र किती भारतात येणं हे दुर्लभ आहेच, पण महाराष्ट्रात येणं हे दैव दुर्लभ आहे. महाराष्ट्राला नुसता भूगोल नाही तर इतिहास आहे. आणि त्यांनी मराठी भाषेची आणि महाराष्ट्राची जी सेवा केली त्यामुळे आज त्यांनी आपल्याला आपलं सर्वस्व महाराष्ट्राला अर्पण केलं. हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. किंबहुना प्रबोधनकार ठाकरेंनी लिहून ठेवलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्र हे अत्र्यांचं स्मारक आहे. तेही आम्ही परवा जे सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांचे लिहून आणि हे खरोखर सत्य आहे. हे आज
इतर कोणी सांगायची किंवा समजावून द्यायची गरज नाही. खरं खूप छान. आणि मलाही आपल्या मुलाखतीच्या शेवटी असं आता तुमच्या बोलण्यातून आलं, इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवलेले असे प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच आचार्य अत्रे. आणि आज आपण खूप इतकं सगळ्या आठवणी अगदी लहानपणापासून ते आतापर्यंत जे तुमची जडणघडण झाली त्या सगळ्या आठवणींना आणि प्रत्येक आचार्य अत्रे यांच्या पैलूंना आपण आज उजाळा दिलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि महत्वाचं म्हणजे की हे व्यक्तिमत्वच असं होतं की मी अष्टपैलू म्हणण्याच्या ऐवजी बहुपैलू म्हणू आपण, की ते एवढ्या कमी वेळामध्ये खरोखरच आपल्या श्रोत्यांसमोर ठेवणं खूप कठीण आहे. तरी सुद्धा त्यातलं काही महत्वाचं असं आपल्याला जेवढं ठेवता येईल तेवढं आपण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, श्रोत्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर असं अलौकिक व्यक्तिमत्व 10,000 वर्षात झालेलं नाही आणि होणारही नाही. त्यांचेच शब्द आपल्याला उसने घ्यावे लागणार आहेत यासाठी. आणि खरोखर अतिशय राजेंद्र सर आपण फारच रसभरीतरित्या हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा आमच्या श्रोत्यांसमोर केलेला आहे. आणि तुमच्या रूपात आम्हाला अत्रे भेटले असंच नाही, मी तुमचा आभारी आहे. हा म्हणजे हे वर्ष हे त्यांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 125व्या जयंती समारंभाची सांगता परवाच झाली आणि आज 13 ऑगस्टला तुम्ही मुलाखत प्रसिद्ध करतात. मी तुमचा ऋणी आहे. आणि आमचं अत्रे कुटुंब, पै कुटुंब आणि देशपांडे कुटुंब या सर्वांच्या वतीनं मी आपल्याला साष्टांग नमस्कार घालतो. तर हा विशेष कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. आणि राजेंद्र पै सर आणि आपल्या उपप्राचार्य जयश्री जंगले मॅडम यांना धन्यवाद व्यक्त करते. आणि मी तेजस्वीने आपला निरोप घेते. धन्यवाद. पुन्हा नवीन कार्यक्रमात भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.